फडणवीसचे 9 मंत्री हे नाशिकचा आशिक भोंदू बाबा खरातचे भक्त निघाले. हा फोटो बघा. असं कोणतं कांड नाही ज्यात धनुभाऊचं नाव नाही. हे दोघं महाराष्ट्राचे एप्स्टीन आहेत का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. त्या विचित्राबाई या एप्स्टीन खरातला अटक केली म्हणून फडणवीसांचं कौतुक करत होत्या. तेवढ्यात एप्स्टीन खरात सोबत फडणवीसांचे फोटो बाहेर आले आणि विचित्राबाईंचा पोपट झाला. चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एप्स्टीन खरातकडून पूजा करून घेताना दिसले. आतापर्यंत फक्त रुपाली चाकणकर यांचा राजीनामा आलाय. पहिली विकेट पडलीय. आता फक्त एकनाथ शिंदे, गृहमंत्री फडणवीस आणि 9 मंत्र्यांचा राजीनामा बाकी आहे. त्यामुळे लवकरच फडणवीस सरकार कोसळतंय. खरात काका ले लोक सल्ला देत आहे, सरळ सरळ भाजपात जा. किरीट सोमय्या बघा किती सन्मानाने आयुष्य काढतोय. महाराष्ट्राचं राजकारण अजून किती तळ गाठणार आहे आणि आपले राजकारणी अजून किती क्षेत्रामध्ये दिवे लावणार याला आता काही सीमा उरलेली नाही आहे. नाशिकमधून जी बातमी समोर येते ती अत्यंत सुन्न करणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लाज आणणारी आहे. एक मोठं सेक्स स्कॅन्डल नाशिकमधून उघड होतं आहे. नाशिकमध्ये अशोक खरात या मर्चंट नेव्हीमधल्या निवृत्त कॅप्टनला तथाकथित भोंदू बाबाला पोलिसांनी एका प्रकरणामध्ये ताब्यात घेतलं. हा गुन्हा होता एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती अत्याचार केल्याचा. आणि जेव्हा या प्रकरणाचा पोलीस तपास करत होते तेव्हा त्यांना या बाबाकडं 1-2 नव्हे तर तब्बल 58 व्हिडिओ सापडलेले आहेत. आणि या व्हिडिओमधून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातल्या, महाराष्ट्राच्या सेलिब्रिटी वर्तुळातल्या काही लोकांचं कनेक्शनसुद्धा याच्यामध्ये असल्याची चर्चा होतीये. त्याच्याबद्दलचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आता हा जो तथाकथित बाबा आहे हा नेमका कोण आहे? इतक्या वर्षांपासून तो हे जे काम करत होता त्याला नेमका कुणाचा आशीर्वाद होता? साहजिक आहे की अशा पद्धतीचं कांड जे आहे ते कुणाच्या तरी आशीर्वादाशिवाय चालत नाही. आणि त्यामुळं या बाबाला अटक झाल्यानंतर तिथपर्यंत धागेदोरे पोहोचणार का? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या तथाकथित बाबा ज्या मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे तिथं दर्शन घ्यायला गेलेले होते. त्याच्या संदर्भातले फोटो येत आहेत. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचे सुद्धा या बाबासोबतचे काही फोटो उघड होत आहेत. म्हणजे अगदी नेमकी घटना काय घडलेली आहे, याच्यातले तपशील नेमके काय आहेत आणि हे तपशील बारकाईनं समजून घ्या. कारण याच्यातले जी जागेची ठिकाणं आहेत, ज्यांची नावं येत आहेत, त्यांचे पक्ष हे बघितल्यानंतर तुम्हाला याच्या पलीकडचं राजकारणसुद्धा कदाचित लक्षात येईल. ज्याला अटक केलेली आहे तो अशोक खरात. श्री शिवलिका संस्थांची त्यानं स्थापना केली आणि याच मंदिराच्या बघा याच मंदिराच्या विश्वस्त पदावरती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत. खरात अंकशास्त्र जाणून आहे. नोव्हेंबर 2022 तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगावमधल्या या मंदिरामध्ये भेट दिल्यानंतर अशोक खरात अधिक चर्चेत आला असं सुद्धा बातम्यांमध्ये सांगितलं जातंय. हा काय काय उद्योग करतोय म्हणजे हा कॅप्टन आहे, पण हा तथाकथित भोंदू बाबा पण आहे. हा तथाकथित मांत्रिक आहे. लोकांना अंकशास्त्राच्या माध्यमातून काही अघोरी उपचार यानं सांगितले, अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा याच्यामध्ये होत आहेत. आणि या सगळ्याबद्दल आता एकतर पहिल्यांदा विजय कुंभार यांनी काय ट्विट केलेलं आहे ते असं म्हणतायत, अशोक खरातची अटक हा फक्त एक गुन्हा नाहीये तर एका मोठ्या शोषणाच्या रॅकेटचा पर्दाफाश आहे. स्वतःला कॅप्टन म्हणवणारा आणि राजकीय वर्तुळामध्ये ज्योतिष म्हणून वावरणाऱ्या या व्यक्तीला एका महिलेवर बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. 58 व्हिडिओ सापडलेत ज्यामध्ये अनेक महिलांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. वर्षानुवर्ष त्यानं ज्योतिषाच्या माध्यमातून राजकारणी, सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू लोकांपर्यंत पोहोच निर्माण केली. बाहेरून विश्वासार्हतेचा आव आणत बंद दाराआड महिलांचं शोषण केलं. सत्तेच्या जवळकीमुळे आंधळा विश्वास निर्माण होतो, त्यामुळं यंत्रणा मूक होऊन अत्याचाराला खतपाणी मिळतं. आता प्रश्न हा नाही की खरात कोण आहे, खरा प्रश्न हा आहे की त्याला संरक्षण कोणी दिलं आणि त्या व्हिडिओमध्ये अजून कोण कोण आहे. विजय कुंभारांनी ट्विट केलेल्या या फोटोमध्ये दोघांचे फोटो आहेत, रुपाली चाकणकर आणि एकनाथ शिंदे. आता साहजिक आहे की याच्यानंतर रुपालीताईंनी स्वतःचं स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानाचं ट्रस्ट असून काही वेळा
तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात. त्यामुळं सामाजिक कामाच्या निमित्तानं आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडलो गेलो होतो, ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे. याच संदर्भात एक गंभीर प्रश्न तेव्हा उपस्थित होतो जेव्हा सुषमा अंधारे यांचं हे ट्विट आपण बघतो. काय म्हणतायत सुषमा अंधारे? सुषमा अंधारे असं म्हणतायत, रुपाली चाकणकर क्रमांक 1च्या खोटारड्या आहेत. कॅप्टन अशोक खरात काय लायकीचा माणूस आहे हे रुपाली चाकणकर यांना चांगलेच माहिती होतं. खरातची दुष्कृत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न खबरदार पुढारी या एका स्थानिक वृत्तपत्राने केला, तेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत त्याच्याकडून चाकणकरबाईंनी माफीनामा घेतला. ज्या चाकणकरबाई मला या प्रकरणाची माहिती नव्हती असं सांगत आहेत, त्या बाई या माफीनाम्याच्या संबंधाने काय बोलणार आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आपल्या पक्षाच्या प्रतिमेची फार काळजी असेल तर तटकरेंनी सांगावं, पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचेच चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कधी वैष्णवी हगवणे, कधी तनिषा भिसे तर कधी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न सातत्यानं वादग्रस्त ठरलेल्या चाकणकर यांना महिला आयोगावर ठेवण्यात पक्षाची कुठली राजकीय अपरिहार्यता आहे? आता त्यांनी खाली ते एक पत्र पण दिलेलं आहे. त्या संबंधित वृत्तसंस्थेनं जो दिलेला माफीनामा होता आणि त्याच्यातनं हे दिसतंय की या संपूर्ण प्रकरणाची माहिती रुपाली चाकणकरांना 1 वर्ष आधीच होती, पण त्याच्या मुळाशी जाण्याऐवजी पीडितांवर आणि पीडितांना न्याय देणाऱ्यांवरच दबाव आणण्यात चाकणकरांनी धन्यता मांडली असं सुषमाताई अंधारेंचं ट्विट आहे. आता सुषमाताई अंधारेंनी अजूनही काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे. पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रुपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार? कारण अशा भामट्या ज्योतिषासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभ्या आहेत. योगायोगानं राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंगपिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावं? बाबा, अशा भोंदूगिरीतून, अशा तथाकथित आपण मांत्रिक असल्याच्या गोष्टी भासवून महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना गळी पाडतो. त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, सेलिब्रिटी, राजकारणी असं जे बातम्यांमध्ये म्हटलं जातं आहे, त्यांचे कोणाकोणाचेच कनेक्शन समोर येत आहेत. अर्थातच गोष्ट फार मोठ्या लेवलची असली की ती सामान्यांच्यापर्यंत येत नाही. काही लोकांचा बळी दिला जातो आणि तिथं ते प्रकरण दाबलं जातं. इथं सुद्धा तेच होतंय का? एरवी आपण बघतो की गृह मंत्रालय जे आहे ते विरोधकांना धमकावण्यामध्ये, विरोधकांच्या पाठीमागं लागण्यामध्ये जास्त एनर्जी आपलं खर्च करतं, पण त्यांचं जे मूळ काम आहे ते आता इथं ते तडफेनं करतील का हे आपल्याला बघावं लागणार आहे. अतिशय वेदनादायी अशी बातमी आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे घडतं आहे. ही जी एप्स्टीन फाईल, आणि एप्स्टीन फाईल्स याला आपण का म्हणतोय? कारण तोच पॅटर्न आहे. ठराविक लोकांना अशा पद्धतीनं भुलवून त्यांच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचं काम जर हा बाबा करत होता तर हे रॅकेट आणि पुन्हा अशा पद्धतीचं काम होऊ नये यासाठी नेमकी कुठली कारवाई पोलीस करतायत हे आपल्याला बघावं लागेल.